गुड मॉर्निंग गाईज. जस्ट उठलेलं आहे 5 मिनिट झालं. इक्बाल झोपला अजून मागे. मी सकाळी लवकर उठले जस्ट तुम्हाला ह्या प्रॉपर्टीचा व्ह्यू दाखवण्यासाठी. तुम्हाला व्ह्यू दाखवतो आधी, किती सुंदर प्रॉपर्टी आहे ही. सो मी सगळ्यात वरच्या रूममध्ये, टेरेसवरती रूम आहे. सो असा हा व्ह्यू आहे पूर्ण इथे मॉर्निंगचा. लाटांचा आवाज सुद्धा येते इथे. जस्ट ह्या झाडांच्या मागच्या बाजूला समुद्र आहे, तर त्या लाटांचा आवाज पण एकदम क्लिअरली येते. आणि हा पूर्ण व्ह्यू आहे तिकडे. हा, काकू तिथे गरम पाणी करतात, सो आंघोळ करतो. आणि ही रूम आहे ह्या साईडला. ही रूम आहे. रूमच्या बॅक साईडचा पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा जर पाहिलात तर हा पूर्ण बॅक साईडला तो व्ह्यू आहे तिकडे. आणि ही रूमची बाल्कनीमधून सुद्धा हा पूर्ण व्ह्यू दिसतो. एवढी सुंदर प्रॉपर्टी नाही की जर तुम्ही कधी प्लॅन करत असाल कोकणमध्ये यायचा, हरिहरेश्वरच्या साईडला किंवा इकडं खाली वेळाच्या साईडला, तर नक्की इथे स्टे करा 1 दिवसासाठी. तुम्ही 1 दिवसासाठी जर इथं स्टे करत असाल तर तुम्हाला असं वाटणारच नाही की 1 दिवस इथं राहावं, अजून राहावं तिथं असं इच्छा होते. आता माझं तसं झालेलं आहे. मी काल आल्यापासून इकबालला म्हणतो की अजून 1 दिवस स्टे आपण इथं वाढवूया आणि इथं राहूया. बिकॉज एवढी सुंदर प्रॉपर्टी आहे ना ही, खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. बट आता ऑफिस वगैरे असल्यामुळे ते बाकीच्या गोष्टी नाही कंटिन्यू करता येत. बट जर तुम्ही कधी प्लॅन करत असाल तर नक्की इथं या. सो मी फ्रेश होतो, बॅग वगैरे बांधतो बाईकला आणि मग भेटतो तुम्हाला. तो काहीच निघालेलो इथून, बॅग लावलेली आहे. हा होमस्टेचा शेवटचा लुक. आणि इकडे त्यांची एंट्री आहे. इकडे बॅक साईडला त्यांची एंट्री आहे, जिथं ब्रेकफास्टचं ऑप्शन पण अवेलेबल आहे. बट आम्ही सध्या ब्रेकफास्ट नाही करते, आम्हाला लवकर निघायचं इथून हरिहरेश्वरला. सो बॅग पण बांधलेली आहे गाडीला. इक्बाल पण रेडी आहे, मी पण रेडी होतो आणि निघतो लगेच. सो बाय बाय लवली होमस्टे. आता निघूया पुढे. ही सिटी आहे ना, सिटी नाही म्हणू शकत, हे जे गाव आहे ना वेळास, खूप शांत प्लेस आहे. खूप खूप शांत प्लेस आहे. मला वाटतं आम्हीच सकाळी उठून थोडासा गोंधळ करत होतो. ते बॅग वगैरे बांधायचं आणि निघायची आमची गडबड होती थोडीशी. सो आम्ही त्याच्यानंतर थोडासा गोंधळ म्हणजे थोडा आवाज येत होता. बट बाकी हे जे गाव आहे ना, एवढं सुंदर आहे आणि एवढं शांत आहे की तुम्हाला इथून जावं असं वाटणार नाही. आता माझं पण तसं झालं, मला सुद्धा जावं, तिथून वापस जायची अजिबात इच्छा नाही आहे. एवढं सुंदर असं हे गाव आहे. सो फेरीचं तिकीट घेतलेलं आहे, फेरी समोर थांबलेली आहे. सो फेरीमध्ये जातो आणि बाईक लावतो आधी तिथे. फेरी निघायचाच टाइम झालेला आहे. आजची फेरी पूर्ण रिकामी दिसत आहे. सो बोट निघालेली आहे. जास्त लांब नाही जायचं, हार्डली 2 किलोमीटर असेल इथून. जस्ट त्या साईडला जायचं आहे. इथून तो जो पलीकडचा व्ह्यू दिसतोय तिथे कुठेतरी बंदर आहे. आणि तिथून लेफ्ट घेतला की त्या साईडला हरिहरेश्वरला जातं आणि ह्या साईडला वापस पुण्याकडे पण जाता येतं इथून. सो आता सध्या मी हरिहरेश्वरला निघालेलो आहे. सो बोटमधून उतरतो आणि हरिहरेश्वरला गेल्यानंतर भेटतो तुम्हाला. सो निघालेलो आहे फेरीमधून बाहेर. जस्ट 5 मिनिटं लागली, जास्त पण नाही वेळ लागला. पोहोचलो पण लगेच दुसऱ्या साईडला. सो इथून बाहेर पडणार आणि इथून बाहेर पडून डायरेक्ट हरिहरेश्वरला जाणार. आता चल एक बार.
सो मंदिरात पोहोचलेलो आहे. हे मंदिराचं गेट आहे इथे. या मंदिराच्या जस्ट राईट साईडलाच पार्किंग आहे, जिथं टू व्हीलर लावलेले आहेत. टू व्हीलरसाठी काहीतरी 20 रुपये चार्ज घेतात आणि फोर व्हीलरसाठी 100 का 200 रुपीज चार्जेस आहेत. सो निघाले मंदिरात. आता मंदिरात जातो, दर्शन घेतो आणि मग लगेच वापस निघतो, कारण कंटिन्यू करायचे जर्नी पुणेपर्यंत. सो हे हरिहरेश्वर मंदिर आहे. अलीकडं शिव टेम्पल आहे आणि पलीकडं कालभैरव मंदिर आहे. सो थोडी मोठी लाईन आहे, बिकॉज आज कोणती त्यात शाळेची ट्रिप आलेली आहे ते. सो जातो, दर्शन घेतो आणि वापस निघतो येतो. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि मंदिराच्या जस्ट डाव्या बाजूलाच हा बीच आहे. हा साईडला पूर्ण हा बीच आहे. आता सध्या क्राऊड नाही आहे, बिकॉज सकाळची वेळ आहे आणि थोडीफार पब्लिक आहे. सो आता मी बीचवरती नाही जाते, सरळ आता इथून पुण्याकडे निघतो आहे. सो इथून जातो, गाडी घेतो आणि पुण्याकडे निघतो. सो गाईज म्हसळामध्ये पोहोचलेलो आहे आणि फ्यूल अप केलेलं आहे दोन्ही गाड्यांमध्ये, कारण फ्यूल ऑलमोस्ट संपलं होतं. ही तर बुलेट तर आपली ही लागली, रिझर्वला लागलेली, आणि त्याच्यामुळे जो पंप भेटला तिथे फ्यूल अप केलं आणि आता इथून डायरेक्ट निघतोय आपल्या तामिनी घाटाकडे. तामिनी घाटापाशी जाऊन ब्रेक घेईन, तिथं काहीतरी खाईन आणि त्याच्यानंतर मग पुढे कंटिन्यू करेन. सो इथून सो इथे मानगावमध्ये पोहोचलेलो आहे सध्या मी. मानगावमध्ये आल्यानंतर डायरेक्ट सरळ जायची गरज नाही. मानगावमध्ये एक अलीकडेच लेफ्ट आहे, तो लेफ्ट घेऊन एक राईट घेतला की पुढे एक चौक आहे, त्या चौकातून स्ट्रेट जावं लागतं. इथे मुंबई गोवा एक्सप्रेसवे लागतो, तो क्रॉस करून सरळ निघाला की मुळशी घाटाकडे जातो. तामिनी घाट आणि पुढे मुळशी घाटाकडे कंटिन्यू करता येते जर्नी. तो हा तो गोवापासून हा मुंबईला जाणारा हायवे जो क्रॉस करावा लागतो. हा हायवे आपल्याला जाताना सुद्धा लागलेला, जेव्हा आम्ही कोल्हापूरकडून मालवणकडे निघालो होतो. सो तेव्हा पण हाच हायवे लागला, हाच हायवे पुढे कंटिन्यू होतो. सो तिथून मालवणला आम्ही टर्न घेतलेला हा हायवेला क्रॉस करून. सो सेम इथे पण हायवे क्रॉस करून आता आपल्याला तामिनीकडे जावं लागेल. सो सध्या मी निजामपूरमध्ये, निजामपूर मानगावकडून तामिनीकडे जाताना हे निजामपूर गाव लागतं आणि निजामपूर गावमधनं हा जो राईट घेतला तर हा जातो रायगडकडे, जिथं ही ब्लॅक कार चाललेली आहे, ब्लॅक व्हेन्यू. सो इकडे जर गेला तर हा रोड जातो रायगडकडे. सो तामिनी घाटाच्या पायथ्याला पोहोचलेलो आहे. जस्ट लंच केला इथे आता आणि इथे मागं शुगर कॅनचा ज्यूस आहे. सो तो शुगर कॅनचा ज्यूस पेन आणि आता इथून निघेन तामिनीकडे ह्या साईडला. सो हा पूर्ण तामिनी घाट आहे आणि हा तो तामिनीचा पूर्ण मोठा डोंगर जो आता क्रॉस करून पुणेकडे जायचं आहे आपल्याला. सो मोठा ब्रेक झाला इथे, ऑलमोस्ट एक तास गेला, 1 वाजलेला आता आणि इथून निघतोय पुढे आता. सध्या मी मुळशी डॅमच्या बॅक वॉटरच्या तिथून चाललेलो आहे. सो हा जो हे जे पूर्ण तळ आहे हे पूर्ण मुळशी डॅमचं बॅक वॉटर आहे.
सारे लोक व्ह्यू साठी पण येतात आणि फोटोसाठी पण खूप चांगलं प्लेस आहे. हिंजेवाडीला पोहोचलेलो आहे. आता घरी जाईन 5 मिनिटात, हार्डली 5 मिनिट लागतील इथून मला घरी पोहोचायला. घरी जाईन, फ्रेश होईन, बॅग वगैरे पॅक करून ठेवेन आणि आराम करेन.